8 ते 12 चांगला पाऊस पडणार आहे, 12-13 पर्यंत आहे. हा त्याच्यानंतर 14, 15, 16 2 दिवस थोडं हे राहील समजा विश्रांती. पुन्हा 18च्या नंतर पुन्हा ग्रीप धरेल पाऊस. 18 पासून परत पाऊस. मग 18 पासून मग ते पाऊस तिकडूनच येईल, कुठून नागपूरकडूनच येईल, पूर्वेकडूनच. हा नागपूर साईड कोण. हा तिकडून येईल तर मग विदर्भातच जास्त पडेल मग ते. विदर्भामध्ये. हो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ. मग ते असं करेन की सगळीकडे तुमच्याकडे पाणी पाणी करेन. ह्या टप्प्यात इकडल्या भागात पाणी कुठं मध्य महाराष्ट्रात सांगायचं झालं तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे आता समजा. आता हे 9 ते 12चा. 9 ते 12 मध्ये. हो तुमच्या इकडे येईल पण समजा पेरणी योग्य येईल समजा. आणि 18च्या नंतरच येईल तर मग तुम्हाला मग असा खूप होईल की पाहुणे होईल, ओढीनारी वाहतील तर. आता मग हे 18 ते 22 म्हणत आहात तुम्ही, तर हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार होणार? 18 ते 22 मग ते आपलं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर पुसद, वाशिम, मालेगाव, अकोला, अमरावती म्हणजे संपूर्ण इकडं बुलढाणा, विदर्भ. आणि ते तसं पाऊस इकडे सरकत येईल आमच्याकडे मराठवाड्याकडे. तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की जुलैमध्ये कसा पाऊस राहणार, तर थोडक्यात जून यावर्षी तुम्हाला एक सांगतो, दरवर्षी काय होतं पाऊस एकदा पडल्याच्या नंतर काय होतंय की पाऊस लगेच उघडते, पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही. पाऊस चालूच राहणार आहे. फक्त 1-2 दिवस गॅप देईल, पुन्हा येत राहील. पण कुठं ना कुठं महाराष्ट्रात सुरूच राहील, एकदम पाऊस बंद नाही होते यावेळेस. हो ना. आणि ज्या वर्षी 8 जूनला मिरग निघतंय ना, हो त्या वर्षी पाऊस काळ जास्त होतो. यंदा 8 जूनला मिरग म्हणजे उद्या निघणार आहे मिरग. हो आपण जे 30 मे आणि आपण म्हटलं होतं ना इकडे खूप पाऊस पडत, खूप झाला इकडल्या भागात, सातारा, सांगली, सोलापूरकर. इकडे तुम्ही हे घ्या समजा कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, संभाजीनगर, धुळे, जळगाव 9 ते 12 मध्ये चांगला पाऊस पडणार आहे. 9 ते 12 मध्ये. हो. आणि त्याच्यानंतर काय होणार रे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि इकडे संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा पर्यंत चांगला म्हणजे वाहुनी पाऊस पडणार. अतिमुसळधार पाऊस. अतिमुसळधार इकडे सोलापूर जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोकणपट्टी.